आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना युवा नेते पूर्वेश सरनाईक आज आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, आज साहेबांना मंत्रिपद मिळत आहे, आज शपथ घेणार आहेत, मुलगा म्हणून युवा नेता म्हणून काय नेमकी भावना? नाही, नक्कीच पहा की गेल्या अनेक वर्षापासून सन्माननीय सरनाईक साहेब हे त्यांच्या विद्यार्थी दशकापासून काम करत आलेले आहेत आणि आज खऱ्या अर्थानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं आज साहेबांनी ही जबाबदारी देण्यात येत आहे। एक मुलगा म्हणून नव्हे तर एक शिवसैनिक म्हणून मला आज खूप आनंद होत आहे की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, तळागाळातल्या कार्यकर्त्याला आज महाराष्ट्राचा मंत्री होण्याचा मान। अनेक नव्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळत आहे, काही लोकांचा पत्ता हा कट झालेला आहे, त्याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? नाही बघा, माझं असं मत आहे की खऱ्या अर्थानं या पक्षाला वाढवण्यासाठी आणि सरकारमध्ये लोकांची चांगल्या पद्धतीनं काम करणारे जे सहभागी असलेले जे मंत्री असणार आहेत ते निश्चितपणे चांगलं काम करतील असा निर्णय शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आणि मी विश्वासाने सांगतो जो काही निर्णय शिंदे साहेबांनी घेतलेला आहे तो सर्व शिवसैनिकांना मान्य असणार आहे आणि विश्वासाने सांगतो की महाराष्ट्राचं यापुढे अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेचं काम हे या नवीन मंत्र्यांच्या माध्यमातून होणार। वडिलांना आणि साहेबांना नेमकं कोणत्या भूमिकेत बघायला आवडेल? बघा, आता मंत्री जर झालेले मला एखादे की ते एक विजनरी लीडर आहेत, विजनरी मॅन आहे आणि नक्कीच त्यांना जी कुठली जबाबदारी शिंदे साहेब देतील ते नक्कीच चांगल्या पद्धतीने मार पाडतील। खूप खूप धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन राकेश मसूरकर, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।